जिल्हा होऊन 28 वर्षे झाली, पण जिल्ह्याच्या मुख्य शहरात अजूनही हक्काची सिटी बस नाही. होय, हे वास्तव आहे आपल्या नंदुरबार शहराचं. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता पुन्हा एकदा लावून धरला जातोय. एकीकडे शहराचा विस्तार होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला रिक्षाच्या मनमानी भाड्याचा सामना करावा लागतोय. नंदुरबारमधील ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रवासी महासंघटनाने या विरोधात आता आपले रणशिंग फुंकले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आता ही मागणी सादर करण्यात आली आहे. यापूर्वीचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या संदर्भातील आदेश दिले होते. जिल्हा नियोजन बैठकीत चर्चा देखील झाली होती. मात्र याची अंमलबजावणी अगदी दूरपर्यंत कुठेही झाली नाही. यामुळे मागील काही वर्षात आसपासच्या गावांमधून जिल्ह्याच्या मुख्य शहरात येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. सोबतच नंदुरबार शहरवासियांची देखील सिटी बस संदर्भात गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. तर आता नंदुरबार शहरवासियांची ही मागणी पूर्ण होणार का? रिक्षा चालकांच्या मनमानी भाड्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबणार का? तर चला, सध्या नंदुरबार शहरात जोर धरत असलेल्या या मागणीबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील काही वर्षांमध्ये नंदुरबार शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आसपासच्या परिसरातून अनेक लोक शिक्षण, रोजगार या कारणांसाठी नंदुरबार शहरात येऊन राहायला लागली आहेत. यामुळे शहराची लोकसंख्या वाढ झाली असून सीमारेषा देखील अधिक विस्तृत झाली आहे. आता अशातच कामानिमित्त शहरातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी वाहन असणे आवश्यक असते. नाहीतर ऑटो रिक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. शहरात ऑटो रिक्षांची वाढती मागणी लक्षात घेता मागील काही काळात रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसुली करण्याचे प्रकार उघडीस आले आहेत. नंदुरबार हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे विविध कामांसाठी आसपासच्या ग्रामीण भागातून, त्याचप्रमाणे इतर तालुक्यांमधून आणि सातपुड्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागांमधून अनेक रहिवासी नंदुरबार शहरात येत असतात. सोबतच नंदुरबार शहरात विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातील जनतेला येणे आवश्यक असते. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिस, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, मिनी मंत्रालय, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, आदिवासी प्रकल्प कार्यालय, जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, सेंट्रल जेल, पासपोर्ट कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, जात पडताळणी कार्यालय, आरटीओ ऑफिस यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये भेट देण्यासाठी ग्रामीण भागातील आणि आसपासच्या तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबारमध्ये येणे भाग असते. ही सर्व कार्यालये शहराच्या मध्यवर्ती भागापासून फारच लांब आहेत. त्यामुळे त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वेळा खासगी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसते. आता अशातच नंदुरबार शहरातील बस स्टँड पासून या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघाने केली आहे. याआधी देखील अनेक वेळा ही मागणी करण्यात आली होती. माजी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या संदर्भातील आदेश दिले होते. मात्र त्यावेळी कोणतीही अंमलबजावणी केली गेली नाही. नगरपालिका आणि राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक आणि नंदुरबार आगार प्रमुख यांना नंदुरबार सिटी बस संदर्भात पत्र देण्यात आले. याशिवाय नवापूर, तळोदा आणि शहादा या भागातून येणाऱ्या आणि नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेसमध्ये नंदुरबार बस स्टँड पासून ते नवापूर चौफुलीपर्यंत प्रवाशांना बसू देण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या मुख्य भागापासून ते कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद पर्यंत पोहोचणे सोपे होईल. सोबतच नंदुरबार शहरातील काही प्रमुख बस स्टॉप जसे की नाट्यमंदिर स्टॉप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, धानोरा रोड, करण चौफुली इत्यादी सर्व ठिकाणी वाढत्या उन्हामुळे नागरिकांना थांबण्यासाठी प्रवासी निवारा उभारण्याची आवश्यकता सांगितली जात आहे. सोबतच संपूर्ण नंदुरबार शहरात समांतर सिटी बस सेवा सुरू करण्याची मागणी देखील केली जात आहे. स्वर्गवासी बिंदू माधव जोशी संचलित ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि प्रवासी महासंघाने या संदर्भातील मागणी आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. या प्रसंगी प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जैन
तालुकाध्यक्ष महादेव किरणवाळे सोबतच सदस्य वैभव करवंदकर, BDC गोसावी, डॉक्टर गणेश ढोले या सर्वांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. प्रवासी महासंघाने केलेल्या या मागणीने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या महासंघाच्या मागणीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात नुकतेच नियुक्त झालेले पालकमंत्री हसन मुश्रीफ या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. शहरातील सिटी बस सेवा सुरू झाल्यास सर्वाधिक दिलासा हा नंदुरबार शहरातील स्थानिक नागरिकांना मिळणार असल्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? नंदुरबार शहरात सिटी बस सेवेची आवश्यकता आहे की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.